भेदक नजर, घट्ट रुंद मर्दानी मिशा, कपाळी भला मोठा भगवा नाम आणि छातीची 2 बटणं उघडी. रत्नागिरी आणि शिवसेनेला शोभेल असा जिल्हा प्रमुख लाभला. राजापूर पासून मंडणगड पर्यंत प्रत्येक तालुका आणि प्रत्येक गाव त्यानं पालथा घातला. स्टारलाइटचं आंदोलन, रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होणारा अनागोंदी कारभार, फिनोलेक्स प्रकल्पाने घेतलेली अयोग्य भूमिका आणि जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेले अत्याचार, चिपळूण मिरजोळी येथे शिवसैनिकांवर झालेला हल्ला, अशा अनेक विषयांवर हा माणूस जणू तुटून पडला. गुंड म्हणून सर्वत्र हिणवला गेला, पण सर्वसामान्य जनतेला सत्य समजलं. त्याच काळात साहेब राजन साळवी या नावाने संबोधले जाऊ लागले. नमस्कार साहेब. जय महाराष्ट्र. नमस्कार. मुळात पावसाळी अधिवेशन, दैनंदिन कामकाजातून तुम्ही खूप महत्वाचा किमती वेळ मला दिल्याबद्दल सर्वप्रथम विहार क्रिएशनच्या माध्यमातून मी विलास म्हणून आपलं मनपूर्वक कृतज्ञतापूर्वक स्वागत करतो आणि धन्यवाद सुद्धा तुम्हाला देतो. आज जास्त विश्लेषण करणार नाही. मुळात लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर उपनेते राजनजी साळवी साहेब राधापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार क्षेत्राचे 3 टर्मचे आमदार आणि सर्वसामान्यांचा आमदार म्हणून जी तुमची ओळख आहे, त्यांची मुलाखत घेण्याचं भाग्य विलास म्हणून या व्यक्तीला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा सर तुम्हाला मी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो. मुळात आपण जास्त विश्लेषण करणारच नाही. 9 जुलै 1965 साहेब, आज तुम्ही 60व्या वर्षात पदार्पण करताय. शिवसेना हे बाळकडू तुम्हाला कोणाकडून मिळालं? शिवसेना 4 शब्द आणि त्याचे सर्वा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. एवढ्या मोठ्या महान व्यक्तीने ह्या शिवसेनेला जन्म मुंबईमध्ये दिला. हा जन्म 19 जून 1966 रोजी बरोबर जन्म झाला. तेव्हा त्यानंतर माझा 1 वर्षाचा मी तेव्हा असू शकेन असं मला वाटतं. बरोबर. मला समजत नव्हतं. पण आपला प्रश्न आहे बाळकडूचा. जसा लहानाचा मोठा झालो, महाविद्यालयीन दशेमध्ये आलो, बरोबर, त्या काळामध्ये मला शिवसेना हे 4 शब्द बरोबर आणि शिवसेना प्रमुखांचे शब्द माझ्या कानावरती पडले. बरोबर. आणि मग त्या काळामध्ये मराठी माणसांसाठी, कोकणवासियांसाठी, बरोबर, आपल्या माणसांसाठी मुंबईमध्ये एक हिंदुहृदय सम्राट शिवसेनेची स्थापना करून घोडदौड चालू केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की चाकरमानी मंडळी ही बहुसंख्य मुंबईमध्ये व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त गेलेली असताना त्यांना शिवसेना प्रमुखांचा सहवास लाभला. बरोबर. आणि त्यातून शिवसेना प्रमुख म्हणाले मुंबईकर वासियांना, चला गावाकडे चला. बरोबर. त्यावेळेला आमच्या गावातला एक व्यक्ती म्हणा शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित झाला. बरोबर. आणि तो गावाकडे आला. त्या ठिकाणी त्यांनी तो भगवा झेंडा लावला आणि ती शिवसेना त्या संपूर्ण कोकणामध्ये, म्हणजे गाव तिथे शाखा हे त्यांनी मनामध्ये घेतलं. आणि त्या क्षणापासून शिवसेनेची बांधणी झाली. ती बांधणी होता होता संपूर्ण पसारा कोकणामध्ये झाला. बरोबर. तो महाराष्ट्रामध्ये झाला. बरोबर. आणि त्याचं रूपांतर शिवशाहीमध्ये झालं. बरोबर. आणि मग त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी कोकण मधल्या निवडून आलेल्या आमदाराला, मनोज जोशी असतील, त्यावेळेचे नाना राणे असतील, त्यांनी मुख्यमंत्री बनवलं. हे नातं शिवसेनेचं आणि कोकणाचं आणि बाळासाहेब निर्माण झालं. आणि म्हणून त्या उमेदीमध्ये मी शिवसेना प्रमुखांकडे आकर्षित गेलो. त्यांचे ज्वलंत विचार, हिंदुत्वाचे विचार, मराठी माणसाचे विचार माझ्या मनामध्ये रुतले आणि तेव्हा मी शिवसेनेचं काम शिवसैनिक म्हणून सुरू केलं. बरं, जास्त विषय तर आपण विषयांतर करायचं नाही. राजकीय प्रवास जो आपला होता, म्हणजे माझ्या माहितीनुसार विद्यार्थी सेनेमध्ये तुम्ही कार्यरत होतात. हो. रत्नागिरी जिल्हा नगराध्यक्ष तुम्ही पहिले झालात. 1995 ते 2000 या 4 सालात तुम्ही उत्कृष्ट जिल्हा प्रमुख म्हणून तुमचा गुणगौरव खुद्द बाळासाहेबांनी केला होता. हा सगळा राजकीय प्रवास कसा होता? मी आपल्याला सांगितलं की शिवसेना प्रमुखांचे विचार माझ्या हृदयामध्ये कोरले गेले होते.
मी महाआंदोलन दशेमध्ये काम चालू केलं विद्यार्थी सेनेचं. बरोबर. ते करत असताना मला शासकीय नोकरी लागली. वा. शासकीय नोकरी 10 वर्ष केली, 82 ते 92. बरोबर. फक्त शिवसैनिक कुठचं पद घेऊ शकलो नोकरीमध्ये असल्यामुळे. आणि मग 10 वर्षाच्या कालावधी माझं मन काय रमलं नाही. माझ्या कुटुंबाने मला परवानगी दिली आणि प्रथम मी नगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहिलो. तिथं प्रथम मी नगरसेवक झालो शिवसेनेचा. ती 5 वर्ष माझी गेली. नंतरच्या काळात मी दुसऱ्यांदा उभा राहिलो, दुसऱ्यांदा निवडून आलो रत्नागिरी शहरामध्ये. आणि त्यावेळेला रत्नागिरी नगरपालिकेवरती शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष 1997 साली राजन साहेब विराजमान झाला. तो निवड राजन साहेब म्हणून नसून शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला, याचा मान त्या ठिकाणी मला मिळाला. तो म्हणजे शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष कोकणातला म्हणजे आणि रत्नागिरी शहरातला नगरपालिकेचा पहिला नगराध्यक्ष साहेब. छोटीशी एक खंत होती, म्हणजे त्यावेळी मला वाटतं तुम्ही जिल्हा प्रमुखच असाल 2006 साली, आणि त्यावेळी राजापूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. गणपतराव कदम नुकतेच काँग्रेसवासी झाले होते नारायण राणे साहेबांसोबत, आणि त्या पोटनिवडणुकीत तुम्ही बाळासाहेबांनी तुम्हाला तिथे उमेदवारी दिली आणि थोड्याशा फरकाने 1600 मतांनी तुमचा पराभव झाला होता. काय ती शल्य मनाला टोचलं असेल? निश्चितपणे शेवटी पराभवाचं दुःख हे हृदयामध्ये निश्चितपणे असतं. परंतु मी जिल्हा प्रमुख झालो 2000 साली. 2005 पर्यंत जिल्हा प्रमुख होतो. आणि त्या काळामधला एक मला आनंदाचा क्षण माझ्या दृष्टीने, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी एक सभासद नोंदणीचा संकल्प सोडला होता. शिवसैनिक सभासद नोंदणी. ती नोंदणी मी सुरुवात जिल्ह्यामध्ये केली. त्यामुळे 9 तालुके होते, मंडणगड ते राजापूर पर्यंत. शिवसैनिकांच्या जोडीने, आमदारांच्या जोडीने त्यावेळेला मी बांधणी केली. आणि त्यावेळेला शिवतीर्थावरती आपल्याला आठवत असेल, दसरा मेळावा होतो. त्या मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी मला ढाल देऊन माझा सन्मान केला आणि महाराष्ट्रामधला सर्वोच्च जिल्हा मला खिताब दिला. तो माझ्या दृष्टीने अविस्मरणीय दिवस तो होता. असा 5 वर्ष कालावधी मी घालवला. आणि त्यानंतर आपण जो मुद्दा बोलताय, त्यानंतर 2006 साली पोटनिवडणूक लागली. आणि मग त्या राजापूरचे जे आमदार होते शिवसेना, गणपत कदम, ते शिवसेना सोडून गेले होते. आणि मग त्या परिस्थितीमध्ये शिवसेना प्रमुखांनी मला बोलवून मला राजापूर लांज्याच्या विधानसभेची उमेदवारी दिली. निवडणुकीला सामोरं गेलो. पण निवडणुकीला सामोरं जात असताना मला त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी एक अमूल्य अशी मला वस्तू भेट दिली. मी नशिबान समजतो. माझ्यासारखं एका सामान्य एका शिवसैनिकाला बाळासाहेबांनी स्वतः मातोश्री बोलवून घेतलं. मातोश्रीच्या देवाऱ्यामध्ये मला तिथं बसवून त्या ठिकाणी हा माझ्या बोटामध्ये अंतिम जो खडा आहे, तो खडा मला शिवसेना प्रमुखांनी हातामध्ये मला दिला. आणि राजन बोलला, यशस्वी हो. मला भरून एवढं आलं की डोळ्यामध्ये माझे अश्रू, आनंद अश्रू राहिले की माझ्यासारखा एका सामान्य साठी बाळासाहेब आपल्या देवारामध्ये प्रार्थना करतात. हे भाग्य कोणा मंत्र्याकडे, मुख्यमंत्र्याकडे, कोणाकडे नाही, ते भाग्य माझ्याकडे आहे. आणि मग त्या जोरावरती मी निवडणुकीला सामोरं गेलो. दुर्दैवाने त्या निवडणुकीमध्ये मी पराभूत झालो. निसटता 1600 मतांनी पराभूत झालो. पण तुम्हाला एका गोष्टीची आठवण देतो की त्यावेळेला राजापूरला जाहीर सभा झाली. त्या सभेला स्वतः उद्धव ठाकरे साहेब होते, मनोहर जोशी होते, नितीन गडकरी होते, भाजपा युती होती. आणि त्यावेळेला मी राजापूरची माती हातामध्ये घेतली जाहीर सभेमध्ये. आणि ती माती माझ्या कपाळी मस्तकी लावली आणि शपथ घेतली की या निवडणुकीमध्ये निवडून येऊ न येऊ, भविष्यातल्या कालखंडामध्ये मरेपर्यंत मी राजापूरवासींची सेवा करणार अशी शपथ घेतली. आणि त्या शपथेप्रमाणे मी आज प्रामाणिक राहिलेला आहोत आणि मरेपर्यंत राहणार हा माझा संकल्प. ही माझ्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे. बघा ना, आजही साहेब तुमच्या डोळ्यामध्ये ते आनंदाचे अश्रू तरळत आहेत. म्हणजे दस्तूर खुद्द हिंदू हृदय सम्राटांनी तुम्हाला ते भेट दिली होती, शाबासकी दिली होती आणि आशीर्वाद पण दिले, यशस्वी भव म्हणून. पुढे एक कानमंत्र पण तुम्हाला दिला होता असेल बाळासाहेबांनी, मी ऐकलंय ते. सलग 3 वेळचे तुम्ही साहेब आमदार आहात. 2009, 2014 आणि 2019. राजापूर विधानसभा मतदार क्षेत्रात म्हणजे लाजापूर असेल, लांजा असेल, साखरपा, गेल्या 11 वर्षात
तुम्ही जे केलेलं उल्लेखनीय काम म्हणजे जे तुम्ही असं लोकांना अधोरेखित करू शकता की हे कठीण काम होतं आणि मी ते करून दाखवलंय. खरं म्हणजे 2006 साली मी पराभूत झालो. पहिली निवडणूक 4 वर्षाच्या कालावधीमध्ये संपर्काच्या माध्यमातून 2009, 2014, 2019 अशी जवळजवळ 14 वर्ष मी आज राजापूर, लांजा आणि साखरपा ह्या मतदारसंघांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून आहे. मला वाटलंही नव्हतं की माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक एक आमदार होऊ शकतो. ते भाग्य मला मिळालं. मी नशिबान स्वतःला नक्कीच समजतो. आणि आपल्या प्रश्नाप्रमाणे मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न होते. अनेक प्रश्नांना स्पर्श करण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केला. विकासाची कामं होत असतात, पण माझ्या दृष्टीने आरोग्य सेवा ही अत्यंत महत्वाची माझ्या दृष्टीने आहे. गोरगरीब जनतेतल्या रुग्णांना मदत करणं. रत्नागिरीमध्ये रुग्णालय आहे, त्या ठिकाणी आल्या रुग्णाला मदत करणं, त्यांना डॉक्टरांची मदत असेल, औषधाची मदत असेल, रुग्णवाहिका असेल, जेवणाचे डबे असतील, अनेक विषय असे त्या ठिकाणी मी करत गेलो. आणि माझं एक स्वप्न होतं की ह्या माझ्या मतदारसंघामध्ये एक लोकांच्या हितासाठी एक सुपर स्पेशल हॉस्पिटल व्हावं ही माझी संकल्पना होती. माननीय उद्धव ठाकरे साहेब जे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये मी स्वतः राजापूर लांजाच्या हमर रस्त्यावरती ओणी या ठिकाणी वाटू या ठिकाणी जवळजवळ 25 एकर जागा मालकीची होती बांधकाम विभागाची. त्यातली 5 एकर जागा त्यावेळेचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेब होते, त्यांच्यासोबत मिटिंग घेऊन 5 एकर जागा हॉस्पिटलसाठी, निव्वळ हॉस्पिटलसाठी मी ती मंजूर करून घेतली. आणि ती 5 एकर जागा आरोग्य विभागाकडे वर्ग करून सुद्धा घेतली. आणि त्या संबंधीचा परिपूर्ण प्रस्ताव माननीय उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्र्यांनी सादर केला. पण दुर्दैवाने पुढील काळामध्ये उद्धवजी त्या पदावर राहिले नाही. ती खंत मला निश्चितपणे आहे. पण मला विश्वास आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार. पुन्हा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार. आणि जनते दृष्टीने जो आरोग्याचा महत्वाचा प्रश्न आहे हे सुसज्ज असं सुपर हॉस्पिटल आम्ही करून घेणार हा माझा संकल्प आहे. म्हणजे तुमच्या माध्यमातूनच ते होणार एवढा 100% ठाम विश्वास आहे. 100%. साहेब, पुढील एक महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तसा म्हणायला गेला तर संवेदनशील म्हणा विषय तो. राजापूर नाही तर समस्त जिल्ह्याचे मी म्हणतो, राजापूर असेल, लांजा असेल, साखरपा या विधानसभा मतदार क्षेत्रात बारसू, सोलगाव, नाणार तुमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये काही लोकांनी गैरसमज पसरवलेले आहेत की आमदार राजन साळवी साहेब हे रिफायनरीला पाठिंबा देत आहेत, रिफायनरीचं समर्थन करतायत. पुढील काळात त्या रिफायनरी बद्दल आपली भूमिका काय असेल? राजापूर तालुक्यामध्ये एक जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प होऊ घातला होता. त्या प्रकल्पाला स्थानिक लोकांनी विरोध केला. स्थानिक लोकांबरोबर आम्ही राहिलो. बरोबर. जैतापूर प्रकल्पाला विनाशकारी असल्यामुळे आम्ही तिथे विरोध केला. जनतेबरोबर त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रसंग घडले. बरोबर. पण त्या प्रसंगामध्ये सुद्धा एक वेळ अशी आली की त्या ठिकाणी गोळीबारामध्ये एक माणूस मुख्यमंत्री मृत्युमुखी पडला. त्या काळामध्ये सुद्धा माझ्यासारखा आमदार या पदावर असताना सुद्धा माझ्या सकट अनेक शिवसैनिक जो 17 दिवस पोलीस कस्टडी जेलमध्ये होते. म्हणजे आंदोलनाकरता सुद्धा आम्ही पोलीस कस्टडी जेल भोगलेली आहे. आणि सर्वांच्या रेट्यामुळे, विरोधामुळे तो प्रकल्प आता जवळजवळ गुंडाळला आहे. तो प्रकल्प होणार नाही असं चित्र जागेवरती आहे. बरोबर. त्यानंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्पाचा विषय आला. बरोबर. तो विषय सुद्धा आपल्याला माहिती असेल की सागवे परिसरामध्ये त्या संबंधीचं नोटिफिकेशन निघालं होतं नाणार परिसरामध्ये. आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, युती होती. स्वतः उद्धव साहेबांनी तो विषय हातीमध्ये घेतला, लोकांनी विरोध केला. आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही विरोध केल्यानंतर अधिसूचना रद्द केल्याची वटहुकूम त्यावेळी निघाला आणि तिथून तो प्रकल्प रद्द झाला. बरोबर. त्यानंतर तो प्रकल्पाचं बारसू, सोलगाव या ठिकाणी आला. त्या ठिकाणी काही लोकांनी समर्थन केलं. बरोबर. काही लोकांनी विरोध केला. असा विषय तो पुढे पुढे येत गेला. बरोबर. आणि मग त्या भागातल्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने माझ्या आमदार म्हणून तिथले स्थानिक सर्व मंडळी काही प्रकल्पाच्या बाजूने, काही प्रकल्पाच्या विरोध माझ्याकडे आले. आणि म्हणून प्रकल्पाच्या बाजूने आलेल्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी
बाजू लोकांसमोर जावी म्हणून ती समजून आम्ही घेतली. बरोबर. त्या दरम्यान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आले. शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि मग त्या काळामध्ये मुख्यमंत्री त्यांच्याकडे विषय आला. त्यावेळेला स्वतः उद्धव साहेबांनी त्यावेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना एक पत्र लिहिलं होतं की प्रकल्पासंबंधीच्या काय त्यासंबंधी पत्र लिहिलं होतं. आणि मग त्या अनुषंगाने मी ती भूमिका माझी सकारात्मक ठेवली होती. परंतु लोकांचा विरोध, तिथलं होणारं नुकसान, त्यातल्या असणाऱ्या अनेक गोष्टी या लक्षामध्ये घेऊन शिवसेना पक्षप्रमुखांनी स्थानिकांचा तिथे मोठ्या प्रमाणात विरोध आहे म्हटल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी त्या ठिकाणी भूमिका आपली स्पष्ट केली की हा प्रकल्प स्थानिकांना नकोय, स्थानिकांना नको असल्यामुळे हा प्रकल्प इथं होऊ देणार नाही. ही भूमिका स्पष्ट केली. पक्षाची भूमिका जाहीर केल्यानंतर मी तर शिवसेना पक्षप्रमुखांचा शिवसैनिक आहे. त्यांच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी तीच भूमिका मी घेतली आणि त्या ठिकाणी प्रकल्पाला 100% तिथं आम्ही विरोध केलेला आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विरोध राहणारच आणि प्रकल्प पुढे होऊ देणार नाही ही ठाम आणि स्पष्ट भूमिका शिवसेना म्हणून आम्ही घेतलेली आहे. बरं, समस्त कोकणवासीय म्हणजे नुसतं रत्नागिरी जिल्ह्यापुरतं नाही म्हणत साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा सुद्धा आपला, इव्हन मला वाटतं माझ्या माहितीनुसार चिपळूण, मंडणगड जसे तुम्ही म्हणालात, म्हणजे चिपळूण तालुक्यातले सुद्धा काही भाग तुमच्याकडे होता त्यावेळी जिल्हा प्रमुख तुम्ही असताना. त्यावेळेचा जो आक्रमक राजन साळवी साहेब आजही तसाच आहे. त्यावेळेला कसं होतं, आम्ही सतत विरोधी पक्षामध्ये होतो आणि त्यावेळेचा लढवय्या राजू साळवी हा आम्ही तिथे लोकांपर्यंत पोहोचलो होतो. त्यावेळेला 9 तालुके माडे, मंडणगड ते राजापूर, विविध आंदोलनं, विविध विषय घेऊन आम्ही जिल्हा परिषद, सिव्हिल हॉस्पिटल अनेकदा आंदोलनं केली. ते करता करता राजन साळवी मोठा झाला आणि निवडणुकीच्या अनुषंगाने राजन साळवी गेला आणि राजापूर लांजा मतदारसंघामध्ये आला. बरं, त्या ठिकाणी मग मला लोकांनी आमदार बनवलं. आंदोलनाच्या माध्यमातून अधिकार आले आमदार झाल्यामुळे आणि म्हणून अधिकाराच्या माध्यमातून अधिकार, सरकार यांच्याशी संवाद साधा आम्ही बरेचसे प्रश्न मार्गस्थ लावून निघालो आणि म्हणून ती भूमिका थोडीशी मवा झाली अशी वाटत असली तरी माझ्या मधला शिवसैनिक हा जिवंत आहे. आतापर्यंत सुद्धा अनेक इश्यू, जैतापूर सारखा विषय आल्यानंतर राजन साळवी आक्रमक झाला, जेलमध्ये गेला, रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्राने बघितलेला आहे. त्यामुळे त्या डगमगणावर राजन साळवी नाही. म्हातारा होत चाललो असलो तरी मी डगमगणारा शिवसैनिक नाही. त्यावेळीची एक आठवण आहे, तुम्ही नारायण राणे सारख्या माणसाला, साहेबांना म्हणा, त्या मुख्यमंत्री होते ते, त्यांना सुद्धा तुम्ही जाऊन स्टेजवरती तुमचं त्यांच्याशी आक्रमकपणा तुमचा दाखवलेला आहे. अणुऊर्जा प्रकल्पाच्या वेळेत होतं का ते? अणुऊर्जा प्रकल्पाच्या वेळेला त्या पठारावरती नारायण राणे तिथं आले होते, पद्मनाभ कदम त्या ठिकाणी आले होते आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून आले होते. लोकांचा विरोध होता. मी स्वतः त्या ठिकाणी आमदार म्हणून स्टेजवर चढलो होतो. त्यांच्यावरती पेपर फेकून मारले होते आणि त्याला विरोध केला होता. तो भूमिका तेव्हा आम्ही केला. हे सर्व आम जनतेने बघितलं आणि महत्वाचं म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी सुद्धा ते बघितल्यानंतर मला स्वतः मुंबईला बोलून घेतलं, माझी पाठ ठोकवली. तू माझा शिवसैनिक आहे याचा मला अभिमान आहे, साहेबांनी विचार व्यक्त केले आणि शबासकीची थाप पाठीवरती पडली. दुसरा एक असा विषय मला म्हणायचा आहे साहेब, म्हणजे त्यावेळी आम्ही बघितलंय, महाराष्ट्राने बघितलंय, ऑन कॅमेरा लोकांनी बघितलंय, मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळलंय. मला सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होतोय. आजही तुम्हाला विचारताना अँटी करप्शन बद्दल तो प्रश्न आहे. म्हणजे तुमच्यासारख्या एका कडवट शिवसैनिक आमदाराला, निष्ठावंत आमदाराला किती त्रास दिला गेला हे आम्ही बघितलंय सगळ्यांनी. मग अँटी करप्शनची नोटीस असेल, ईडीची नोटीस धाड असेल म्हणा, किंवा काही केस म्हणा तुमच्यावरती टाकली होती, यातून नक्कीच सोडाचं राजकारण होतं का? विषय असा आहे की मी गेले 3 टर्म आज आमदार आहे. बरोबर. मध्यंतरी शिवसेनेवरती एक वेगळं संकट आलं. त्या संकटामध्ये अनेक आमदार पक्षप्रमुखांची साथ सोडून गेले. बरोबर. पण मी वैयक्तिक, मला एवढं माहिती आहे की मला जे काज
नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि 3 टर्म आमदार. बरोबर. आणि मला जो मान सन्मान प्रतिष्ठा लौकिक जो काही मिळालेला आहे तो फक्त वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना 4 शब्द, ह्याच्या पुढे राजन साळवी 0 आहे. बरोबर. आणि म्हणून ती निष्ठा, हो, तो प्रामाणिकपणा, बरोबर, आणि माझ्या निष्ठा बाळासाहेबांच्या चरणाशी आहे. हे दैवत आहे माझं. हो. आणि म्हणून माझ्याने कधी ती चूक झाली नाही, भविष्य कधी होणार नाही. आणि मी माझ्या निष्ठा शिवसेना प्रमुखांशी ठेवल्यामुळे मी उद्धव ठाकरे साहेबांशी प्रामाणिक राहून त्या ठिकाणी त्यांच्या सोबत त्यांचे हात बळकट करण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी आहे. आणि मग त्या रागापोटी, त्या द्वेषापोटी ह्या सरकारने असलेल्या सत्ताधीशांनी माझ्यावरती चौकशी लावली. हो, अँटी करप्शन ब्युरोची चौकशी. हो, ज्याने तक्रार केलेली आहे त्याचा फक्त डमी नाव त्याचं वापरलं. हो, कुठेही माझ्याबद्दल त्यांचे कुठचे पुरावे नाही आहेत. हो, आणि अचानक त्यांनी माझ्यावरती, माझ्या राहत्या घरावरती, जुन्या घरावरती, माझ्या स्वतःचा व्यवसाय हॉटेल आहे त्याच्यावरती त्यांनी त्या ठिकाणी सकाळी येऊन माझ्या एकाच वेळेला 5 ते 6 ठिकाणी माझ्या घरावरती धाडी टाकली. चौकशी केली. हो, चौकशीत काय मिळालं? चौकशीमध्ये फक्त निष्ठा मिळाल्या. हो हो, वाव. त्यांच्याकडे काहीच मिळू शकलं नाही. आणि शेवटी चौकशीमध्ये काय निघालं की राजन साळवींची 3-3.25 कोटी रुपये रक्कम ही त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. हो, आज मी आमदार म्हणून त्या ठिकाणी आहेच, पण त्याच्या आधी मी एक व्यावसायिक आहे. माझं स्वतःचं एकत्र कुटुंब आहे, व्यवसायाच्या कुटुंबाचे व्यवसाय आहेत, माझं हॉटेल व्यवसाय आहे, त्यातून मिळणारं उत्पन्न आहे. आणि 3.5 कोटी म्हणजे 3.25 कोटी काय दाखवले? माझं राहतं घर, हो, त्याच्यावरती कर्ज आहे. माझं हॉटेल, हो, त्याच्यावरती कर्ज आहे. माझे अन्य व्यवसाय आहेत त्याच्यावरती कर्ज आहे. हे कर्जामध्ये उभं केलेलं ते आहे. आणि ते त्यामध्ये काय दुसरं आहे की माझ्या घरामध्ये ज्या वस्तू आहेत, हो, सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये बेड पासून, कमोड पासून, झाडू पासून अन्य वस्तू असतात. त्या वस्तूंची किंमत त्यांनी केली, व्हॅल्यू केली. तीच 3.25 कोटी होते असं म्हणणं आहे. ओके, किती ते सुडाचं राजकारण ते नाही झालं तर हरकत नाही. मी त्यांना म्हटलं मी दोषी असेल ना, माझ्यावर गुन्हा दाखल करा, बरोबर, मला अटक करा, हो, मला जेलमध्ये पाठवा, माझी तयारी आहे. पण माझ्याबरोबर माझ्या पत्नीला, हो, माझ्या 2 मुलांना, माझ्या मोठ्या भावाला, हो, माझ्या वहिनीला आणि माझ्या त्या ठिकाणी पुतण्याला काय दोष यांचा सांगा ना. पण ह्या सरकारने, ह्या सर्व मंडळी माझ्या कुटुंबाला त्यामध्ये वेठीस धरलं. माझ्या पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हे सर्व ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्हाला आरोपीच्या रजिस्टर मध्ये सही करावी लागली. आरोपीच्या रजिस्टर मध्ये आम्हाला सही करावी लागली. आणि मी त्यांना जेव्हा सांगितलं की एसीबी कडून आमदार राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची 4 तास चौकशी झाली. एसीबी कार्यालयातील आरोपीच्या रजिस्टरवर सही करावी लागल्यानं राजन साळवी यांच्या पत्नींना अश्रू अनावर झाले होते. राजन साळवी यांच्या पत्नीची आज व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात चौकशी झाली आहे. 4 तास ही चौकशी झाली. उद्या देखील राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. आमदार राजन साळवी यांची वहिनी आणि भाऊ यांची मात्र आज चौकशी झालेली नाही. आज मला माझ्या व्यवसायाबद्दल माहिती विचारली, ती सगळी माहिती मी त्यांना पूर्ण केली. पण आज ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्हाला आरोपीच्या रजिस्टरमध्ये सही करावी लागली. आरोपीच्या रजिस्टरमध्ये आम्हाला सही करावी लागली. आणि मी त्यांना जेव्हा सांगितलं की आम्ही इथे हजर राहतो, पण त्यांनी आम्हाला 1 ते 5च्या वेळात जरी तुमची चौकशी, तुम्हाला प्रश्न विचारले असतील, नाही विचारले तरी तुम्हाला इथे बसून राहायचंच आहे. म्हणजे 1 ते 5च्या वेळात आम्हाला कंपल्सरी 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत म्हणजे 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत इथे बसवून ठेवणार. त्यावेळेला आमची चौकशी होईल. आज माझी चौकशी पूर्ण झाली, कागदपत्र पूर्ण केले त्यांना जेवढे पाहिजे होते, तरी पण मी उद्या आणि 8 तारखेपर्यंत यायलाच लागणार आहे असे त्यांना कोर्टाचे आदेश दिल्यामुळे त्यांनी आम्हाला तसं सांगितलं. अँटी करप्शन कार्यालयाच्या वतीने आज दुपारी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत माझी पत्नी आणि माझा मुलगा यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. त्या पद्धतीने आम्ही कुटुंब या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी त्यांनी सकाळपासून आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्यांना आम्ही दिली, आवश्यक ती कागदपत्र दिली. आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस आमचा संपलेला आहे. उद्या पुन्हा एकदा सकाळी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत इथे हजेरी लावायची आहे. त्यामध्ये सुद्धा अधिक माहिती विचारली जाईल, ती माहिती आम्ही देण्यास तयार आहोत. आज कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले किंवा काय? आता आजच्या दिवसभरामध्ये माझी पत्नी अनुजा
तिच्या व्यवसाय संबंधीचे उत्पन्न संबंधीचे जे कागदपत्र होते ते त्यांनी आज त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आज तिची संपूर्ण माहिती पूर्ण झालेली आहे कागदपत्राची. उद्या सकाळीच्या वेळेमध्ये शुभमचं घेतलेलं असं मला अपेक्षित आहे. माझ्या पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले हे सर्व जनतेने पाहिलेले आहे. गृहिणी म्हणून असणारी गृहिणी हे कधी त्यांना जनता माफ करणार नाही. साहेब, तुम्ही आता सुद्धा भावूक आहात, कारण कसं आहे, तुमची पत्नी अनुजा वहिनी, मुलगा शुभम, भाऊ दीपकदादा साळवी यांना जेव्हा आरोपीची नोटीस त्यांनी पाठवली आणि आरोपीच्या त्या रजिस्टरवरती जेव्हा सही करायची वेळ आली, काय अश्रू होते असेल ना, तो काय क्षण होता असेल? कुटुंबातली महिला, चुलावी मूल सांभाळण महिला, माझी बायको कुठे राजकारणामध्ये नाही, घरी आलेल्या माणसाचा आदर सत्कार करणं, त्यांचा खाऊ पिऊ घालणं हे तिचा स्वभाव, गुणधर्म. आणि तिला माझ्याबरोबर त्यांनी आरोपी नंबर, मी 1, 2 नंबर आरोपी माझ्या पत्नीला केलं, 3 नंबर आरोपी माझ्या मुलाला केलं, नंतर माझ्या भावाला, वहिनीला आणि पत्नीला ह्यांना आरोपी केलं. आणि ज्या वेळेला चौकशीला आम्ही त्या कार्यालयामध्ये गेलो त्यावेळेला आरोपी म्हणून सही करायला लागली. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तिला अश्रू अनावर झाले नाही त्या ठिकाणी, आणि तो सर्वात तिच्या आयुष्यातला वाईट क्षण होता असं मत आहे त्या ठिकाणी. तुम्हाला असं वाटतं का त्या अश्रूंचं जे मोल आहे, अनुजा वहिनींच्या म्हणा किंवा तुम्हाला सुद्धा त्रास झाला होता, या सगळ्या गोष्टीतून आम्ही सुद्धा बघितलंय, महाराष्ट्राने बघितलंय. येथे विधानसभा निवडणुकीत कोकणवासीय त्यांना जागा दाखवतील 100%. आणि मी आपल्या अनुषंगाने आम जनतेला सांगू इच्छितो की या संपूर्ण अँटी करप्शन ब्युरोच्या चौकशीमध्ये माझ्या पाठीशी माझी जनता आहे, मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत, सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख आहेत, ठाकरे कुटुंब सर्व आहे. ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं माझ्या पाठीशी राहिलेलं माझं कुटुंब आहे. ज्या वेळेला अशा तऱ्हेची वेळ आमच्यावरती आली त्यावेळेला माझा मोठा भाऊ, माझी वहिनी, त्यांची 2 मुलं, माझी पत्नी, माझी 2 मुलं, माझा छोटा भाऊ संजय, तो, त्याची पत्नी, आम्ही एकत्र बसलो. आणि त्यावेळेला मला सर्व कुटुंबाने सांगितलं की या संपूर्ण चौकशीमध्ये आपल्याला गुन्हा दाखल झालेला आहे, उद्या अटक झाली आणि जेलमध्ये जायची वेळ आली, ईडीच्या समोर जायची वेळ आली तर पुरं कुटुंब आपण त्यांना सरेंडर होऊ. आणि त्या ठिकाणी त्या होणाऱ्या परिणामांना आपण सर्व सामोरं जाऊ. पण कुटुंबाने एकमुखाने मला सांगितलं की राजू, तुम्ही डगमगायचं नाही, तुझ्या संपूर्ण कुटुंब आहे. आणि कुटुंबाने मला जो आधार दिला त्या आधारावरती मी आज या ठिकाणी शिवसेनेचं आज काम करतोय. आणि भविष्यामध्ये कुटुंबाने जो दिलेला आधाराचा शब्द आहे, शिवसेना पक्षप्रमुखांच्या आशीर्वादाने संपूर्ण ठाकरे कुटुंब माझ्या पाठीशी आहे, संपूर्ण मतदारसंघ पाठीशी आहे, हे सर्व जनतेने बघितलेलं आहे. आणि म्हणून जनता कधी विसरली नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ही जनता आमच्या कुटुंबाच्या, माझ्या पाठीशी उभी राहणार. आणि पुन्हा एकदा तुमचा मित्र राजन साळवी हा विधानसभेवरती आमदार निवडून येणार हा स्वतःला मला विश्वास आहे. वा साहेब, एक शेवटचे 1-2 प्रश्न आहेत तुमच्यासाठी. 2024च्या विधानसभेसाठी काय रणनीती असेल, काय तुम्ही पूर्वतयारी केली असेल? मतदारसंघातील म्हणजे तिन्ही लांजा, राजापूर, साखरपा मतदारसंघातील लोकांना तुम्ही काय विकासात्मक मुद्द्यातून जाणार आहात की काय तुमची धोरणात्मक जी रणनीती असेल 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी? खरं म्हणजे कोकणामध्ये ह्या निवडणुकासाठी आम्ही काम करतो असं नाहीये. अनेक वर्ष कोकण हे पाठीशी शिवसेनेच्या राहिलेलं आहे. कोकण आणि शिवसेना. आणि दुसरं महत्वाचं आहे की आमच्यासारखी कार्यकर्ते जे घडवलेत बाळासाहेबांनी, उद्धवजींनी, सर्व मंडळींनी, ते 24 तासले जवळजवळ 20 तास काम करतात. बरं. सुखदुःखामध्ये सहभागी होतात, संपर्काच्या माध्यमातून पुढे जातात. आणि म्हणून या कोकणामध्ये लोकांशी जोडलेले ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये वर्चस्व हे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं आहे. आणि म्हणून निवडणुका आल्यानंतर आम्ही कामाला लागतो असं नाहीये. आम्ही सदैव, आज मी त्या ठिकाणी 2006ला पराभूत झाल्यानंतर 2009ची निवडणूक लढवली, 14ची लढवली, 19ची लढवली. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये बघितलात की आम्ही 24 तास असले 20 तास कामच करत असतो. निवडणूक रणनीती असते, प्रचाराचं जी सिस्टीम असते त्यातून आपल्याला जावं लागतं.
परंतु खास निवडणुकीसाठी मी उमेदवार आहे, मला मतदान करा हे आम्ही बोलतो. बरोबर. परंतु लोक स्वतःहून आम्हाला सांगतात की तुम्ही संपर्कामध्ये आहात, विकासाचा तुम्ही ध्यास घेतलेला आहे, अत्यंत विकास केला आहे, भविष्यामध्ये विकास करा, हा लोकांना विश्वास आहे. आणि आतापर्यंत कोकणामध्ये जो विकास झाला तो विकास फक्त शिवसेना केलेला ची जाणीव निश्चितपणे आहे. आणि म्हणून निवडणुकीला सामोरं जायच्या आधी पूर्वतयारी नाही, आम्ही सदैव त्या तयारीमध्ये नेहमी तयार. 24 तास आम्ही लोकांसाठी उपलब्ध असल्यामुळे लोकांनीच आम्हाला उचलून धरलेला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी वेगळी तयारी करण्याची गरज नाही. आमचा विजय निश्चित आहे, आम्हाला विश्वास आहे. एक लास्ट प्रश्न आहे. खूपशा तुमच्या कार्यकर्त्यांकडून ही गोष्ट मी कैक वेळा ऐकली आहे की 288 महाराष्ट्रामधले विधानसभा मतदार क्षेत्रात आमदार आहेत, पण एकमेव द्वितीय असे आमदार आहेत जे राजन साळवी साहेब विधानसभेचं कुठलंही अधिवेशन असू दे, मग हिवाळी, पावसाळी, उन्हाळी अधिवेशन असू देत, ते आपल्या कार्यकर्त्यांसमवेत नित्य भेटीगाठी, त्यांच्या छोट्याशा पॉकेट मीटिंग्स म्हणा, आणि एवढं काय तुमचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणजे एकमेकाबद्दल आपुलकीचं स्नेहाचं नातं काय? आपल्याला माहिती आहे आणि मला स्वतःला माहिती आहे की आज मी जो आमदार आहे 3 टर्म, तो फक्त आणि फक्त आमचे असलेले शिवसैनिक पदाधिकारी यांच्यामुळे आहे. आज कोकणवासियातले चाकरमानी हे मुंबईला मुख्यत्वे आहेत. आज अधिवेशनामध्ये काळामध्ये आपल्याला माहिती असेल की आम्ही मुंबईला येतो, आम्हाला जवळची माणसं, आपली माणसं, कोकणवासी आम्हाला भेटायला येतात. आल्यानंतर त्यांना भेटणं, त्यांची विकासाची कामं समजून घेणं, त्यांची वैयक्तिक कामं समजून घेणं, त्यांना वेळ देणं, त्यांच्या सहवासामध्ये राहणं. आणि माझं तर असं आहे, मी माणूस जोडणारा एक कार्यकर्ता आहे. माणसाला माणूस जोडलं जातो त्या पद्धतीने मी माझा परीघ वाढत जातो. आणि माझा आता एवढा परीघ मोठा झालेला आहे, एवढी माणसं जोडलेली आहेत. मला काय काय वेळेला शांत बसल्यानंतर विचार पडतो की भविष्यातल्या कालखंडामध्ये हा डॉलर आम्ही झेपवेन का, हा डॉलर आम्ही पुढे नेऊ शकेन का. आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये उद्या महाराष्ट्रामध्ये सत्ता येणार, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार, त्या सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही त्या सत्तेमधला एखादा वाटा असू शकतो. आणि या असलेल्या संपूर्ण वाटचालीमध्ये त्या वाट्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चितपणे आमच्या कोकणाचं, आमच्या जनतेचं भलं करणार आमचा संकल्प आहे. साहेब, आजही तुमच्यातलं म्हणजे आपली मुलाखत इथे थांबवताना मला सुद्धा तुमच्याशी खूप भरभरून बोलायची इच्छा नेहमीच असायची आणि खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. कारण एवढ्या सगळ्या परिणामांना, एवढ्या सगळ्या अडचणींना, एवढ्या सगळ्या संकटाला सुद्धा सामोरं जाऊन न डगमगता, न घाबरता आजही तुमची जी वाटचाल आहे, तुमचा यशस्वी मार्गक्रमण आहे. म्हणजे तुमच्याच काही कार्यकर्त्यांकडून ऐकलंय की गेल्या 28 तारीखपासून ते आजपर्यंत जवळजवळ तुमच्या 10-15 कार्यकर्त्यांसमोर मिटिंग सुद्धा झाल्यात. म्हणजे काही गावाच्या मान्यवरांसोबत तुम्ही मिटिंग केल्यात आणि त्याच्यातून जे तुमचा बदल मला जे लोकांकडून ऐकायला मिळालं ते अद्वितीय आहे. कारण तुमच्यासारखा शिवसैनिक हा कधी थकत नाही, तो कधी थांबत नाही, तो कधी डगमगत नाही, तो कधी कुठल्याच गोष्टीला पूर्णविराम देत नाही. तुमच्यासाठी काही शब्द आहेत, ते शब्दप्रयोग मी नंतर पुन्हा आपली कधीतरी भेट होईल तेव्हा वापरेन. पण तुर्तास मी तुम्हाला एवढंच सांगतोय की साहेब, 100% तुमच्या ह्या शब्दातून, तुमच्या मुलाखतीतून मला विश्वास वाटतोय की येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 100% तुम्ही चौकार कराल, एवढा मला आशावाद वाटतोय. तुम्हाला साहेब 2 मिनिटं काय बोलायचं आहे? नाही, मला एकच आपल्याला सांगायचं आहे की माझी ऊर्जा, माझी ताकद ही माझ्या शिवसैनिक आणि माझी जोडलेली माणसं आहे. मला आपण म्हणालात की तुम्ही या रूम मध्ये शांतपणे बसून राहा, मी राहू शकत नाही. माणसामधला माणूस मी आहे, माणसामध्येच मला राहायला आवडतं. आणि म्हणून मी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माणसातच राहतो. आणि माणसाला माणूस जोडून मी आता ह्या 59 वर्षात प्रदान करत असताना सुद्धा 9 जुलैला माझा जन्मदिवस आहे. सर्वसामान्य शिवसैनिकाचा एवढा मोठा जन्मदिवस म्हणजे मुंबईतले माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी उत्साहाने साजरा करतात. जीवाभावाची माणसं मतदारसंघामध्ये अनेक वर्षात जन्मदिवस साजरा करतात आहेत. एक जन्मदिवस एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. मला ते निश्चितपणे अभिमान आहे की माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाचा एवढा सन्मान
माझी सहकारी करतात, हे फक्त आणि फक्त राजन साळवी म्हणून नसून बरं, शिवसेना 4 शब्द माझ्या पाठीशी आहेत. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. बरं, शिवसेना पक्षप्रमुखांचे मला साथ आहे. बरं, आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की भविष्यातल्या कालखंडामध्ये माझ्या किती प्रसंग वाईट येऊ दे, हो, किती संकट येऊ दे, ह्या अँटी करप्शन गुरुच्या माध्यमातून जेलमध्ये जायची माझी वेळ आली हो, तर मरेपर्यंत तुमचा राजन साळवी हा वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या चरणाशी असणार आणि मरेपर्यंत राहणार, हा माझा एक संकल्प. बघा ना किती उच्च आणि पराकोटीचा आत्मविश्वास आणि निष्ठा तुमच्यामध्ये भरलेली आहे. तर आपली मुलाखत इथे थांबवण्यापूर्वी आम्ही माझे सहकारी मित्र अनिकेत भाई सावंत यांचं सुद्धा मी कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी या मुलाखतीसाठी खूप पुढाकार घेतला. आणि पुन्हा एकदा आमदार राजन साळवी साहेबांचं मी मनपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजातील एक अमूल्य किमती वेळ माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला दिला. तर मी पुन्हा एकदा साहेब तुमची मनापासून कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.